मिथुन राशी नोव्हेंबर 2025 हा महिना मिथुन राशींच्या लोकांसाठी करिअर, आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल? चला तर मग जाणून घेऊयात. या महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य हा तुळ राशीत असेल, ज्यामुळे तुमची सर्जनशीलता, काम आणि वैयक्तिक जीवन संतुलित होण्यास मदत होईल. 16 नोव्हेंबर रोजी सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश होईल. तुमचे लक्ष आरोग्य, काम आणि दैनंदिन सवयीवर केंद्रित करेल. महिन्याच्या सुरुवातीला बुध वृश्चिक राशीत असेल आणि 23 नोव्हेंबर रोजी तुळ राशीत वक्री असेल. ही तुम्हाला जुन्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची आणि तुमचे संवाद कौशल्य सुधारण्याची आवश्यकता आहे. नवीन प्रयत्नांमध्ये घाई करण्याऐवजी तुमच्या योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा चांगला काळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना पाहिलात तर तुमच्या आरोग्य आणि ऊर्जेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असेल. सूर्य आणि मंगळ दोन्ही तुमच्या 6व्या भावावर प्रभाव पाडतील, ज्यामुळे तुमच्या कामात आणि वैयक्तिक जीवनात असंतुलन, थकवा किंवा ताण जाणवू शकतो. ध्यान, योग आणि हलक्या शारीरिक हालचाली करणे महत्त्वाचे असेल. बुध ग्रहाच्या प्रतिगामी गतीमुळे मानसिक थकवा किंवा अस्वस्थता येऊ शकते, म्हणून विश्रांती घेणेही महत्त्वाचे आहे. वेळेवर जेवण घेणे किंवा रात्री उशिरापर्यंत काम करणे टाळावे. 28 नोव्हेंबर रोजी शनी जेव्हा सरळ वळेल तेव्हा तुम्हाला अधिक ऊर्जावान आणि संतुलित वाटेल. या महिन्यात संवाद आणि समजुतीद्वारे नातेसंबंध मजबूत होतील. सूर्याचे तूळ राशीत अस्तित्व प्रेम आणि सामाजिक संवाद वाढवेल. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि प्रामाणिकपणाची आवश्यकता असेल. 23 नोव्हेंबर नंतर बुधाची प्रतिगामी गती गैरसमज किंवा जुन्या मित्रांशी पुन्हा संबंध निर्माण करू शकते. वाढत्या तणावापासून वाचण्यासाठी जोडप्यांनी त्यांच्या संवादात स्पष्टता राखली पाहिजे. अविवाहितांसाठी जुने प्रेमसंबंध पुन्हा निर्माण होऊ शकतात, परंतु पुढे जाण्यापूर्वी परिस्थिती समजून घेणेही महत्त्वाचे आहे. शिक्षणाच्या बाबतीत हा महिना पाहिलात तर हा महिना विद्यार्थ्यांसाठी कठोर परिश्रम आणि चिंतनाने भरलेला असेल. बुध ग्रहाची स्थिती ही विशेष करून विचार आणि संशोधनाला अनुकूल आहे. विशेषतः तो वक्री होण्यापूर्वी 23 नोव्हेंबर नंतर नवीन विषय सुरू करण्याऐवजी जुने विषय सुधारा. मंगळाच्या स्थितीमुळे लक्ष केंद्रित होईल, परंतु जास्त जबाबदारी घेतल्याने मानसिक थकवा येऊ शकतो. तुमच्या अभ्यासात कठोर परिश्रम करत राहा आणि तुमच्या शिक्षकांचा विशेष करून सल्ला घ्या. नोव्हेंबर 2025 हा महिना मिथुन राशींच्या लोकांना आत्मसुधारणा आणि शिस्तीसाठी प्रेरित करेल. संभाषणे आणि परिस्थिती तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील, परंतु विचारशीलता आणि समर्पण शेवटी यशाकडे नेईल. काम, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये स्पष्टतेवर लक्ष केंद्रित करा. 28 नोव्हेंबर रोजी शनीच्या थेट हालचालीमुळे स्थिरता आणि आत्मविश्वासाची एक नवीन लाट जाणवेल, जी डिसेंबरच्या सुरुवातीला बळकट होईल. नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाच्या प्रतिगामी काळात तुमचे मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करण्याचा सराव करा. 23 नोव्हेंबर नंतर कोणतेही नवीन करार किंवा मोठे आर्थिक निर्णय टाळा. बुध बीज मंत्र हा नियमितपणे जप करा. गुरुवारी भगवान विष्णूंना जल अर्पण करा. एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्या गुरूंचे व इष्टदेवतेचे ध्यान करा.